मी कळली होती की कोणाच तरी म्हशी वरती मोठे मोठे कडे आहेत, तर त्या कड्यावरून 2-3 म्हशी पाय घसरून पडल्या ते. तर आपल्या सगळ्याच म्हशी घरी नसतात, तर अर्ध्यावरती डोंगरावर सोडल्या होत्या. आणि जशी आपल्याला बातमी समजली आणि तसेच आपली गाडी काढली आणि पटकन निघालो डोंगरावर म्हशी शोधायला. गाडी इथपर्यंतच आली आणि आता पुढचा प्रवास पायी करायचा होता. तर आता शोध मोहिमेला सुरुवात केली होती आणि मी आणि माझा मित्र अशा डोंगरा वाटेतनं म्हशी शोधत शोधत निघालो होतो. एवढं चालवलंय पाय दुखायला लागले. क्वालिटी वातावरण वाटते भाई, तू वातावरण एन्जॉय कर ना भाई. म्हशी शोधत शोधत डोंगर चढत होतो आणि मध्येच निसर्गाने असं दृश्य दाखवलं की काही क्षण थांबून फक्त ते पाहावंसं वाटलं. डोंगरावर पसरलेलं हे दुःख खरंच वेगळं सौंदर्य होतं. नाही पण भारी वाटते भाई, पहाडे भेटतात का ना माहीत नाही, पण मस्त वाटते. वातावरण क्वालिटी आले, समोर असं दुःख आहे आणि हलका हलका पाऊस हवा येते. क्वालिटी भाई. मौज मजा करायची म्हणलं सगळे येतात, पण खरंच आपण जेव्हा संकटात असतो आणि अशा वेळी साथ देतात तेच आपले खरे मित्र असतात. आणि तसंच आपला एक मित्र माझ्यासोबत आहे, भाऊ. चांगल्या बोले बाईला फक्त एक फोन केला, म्हटलं आपल्याला जायचं पारडं चुकलं. बाई कसला विचार न करता लगेच आपल्यासोबत आला. खरंच असे मित्र भेटा भाग्य लागतं. बाई चांगला आपडलेला आहे बाई, उलटा बिल. एकीकडे म्हशी शोधायच्या होत्या आणि दुसरीकडे माझा मित्र चांगलाच घसरून पडला होता. त्याला सावरून आम्ही पुन्हा शोध मोहीम सुरू केली आणि समोर फक्त लांब लांबपर्यंत मैदानात दिसत होतं. सापडली आपली बारड. ए भाई बघ भाई, आल्यासारखं भेटली पण. आणि शेवटी सापडल्या आपल्या म्हशी. आम्ही येताना लांबूनच बघत होत्या. आम्हाला पाहून त्यांचं लक्ष आमच्याकडेच. एवढं फिरून आलो, बस म्हशी सुखरूप दिसल्या. जीवाला बरं वाटलं. चल या, लय दिवस नाही भेटली तरी, त्यामुळे काय आवडते ते. चल या कपिली या. काय मग अशी लय असतात. जाऊ दे, आपले आहेत, आपले आहेत का सगळे. फुल मार्क एकच बघतो तरी. अरे मीच माल आहे की तुमचा. घाबरण ना भाई एखादं. कसं आहे, आम्हाला बघताच आमच्या म्हशी एकदम घाबरल्या आणि पळायला सुरुवात केली. आणि त्यांच्या मागोमाग बाकीची गुरेही त्यांच्या मागे धावत गेलीत. पण ठीक होतं, आता म्हशी सापडल्या होत्या, एवढंच आपल्यासाठी बास होतं. आणि आता घरी निघायचं होतं. पण बरं वाटलं म्हशी भेटल्या. मला वाटलं लय चालायला लागेल आता. का फुल पाणी बिनी घेऊन आलतो, फुल नाश्ता विष्टा करून एकदम प्रॉपर म्हणलं किती वेळ इकडे राहणं थांबायला लागतं माहित नव्हतं. मला भाई तुझा एक्सपिरियन्स कसा होता? एकदम भारी वाटलं, असं फ्रेश वाटतंय आता. नाही खरंच असं रानात वगैरे आलं भारीच वाटतं भाई. पण आज माझ्यासोबत येऊन कसं वाटतंय? एकदम भारी. जर माझ्यासोबत मशीन माग एवढा टाइम नाही रोज असा अनुभवायला भेटेल भाई तुला. टाइम नाही ना पण भाऊ मला एवढा. टाइम काढायला लागतो भाई. एक दिवस कुठं लांब फिरायची गरज पण नाही. ते नसेल मग आपले ब्लॉग बघत दररोज. म्हशी सापडल्या, सगळ्या सुखरूप होत्या. मग काय जीवात जीव आला. आता परत गाडी जिथं लावली होती तिथं आलोय. आणि आता गाडी काढायची होती आणि सरळ आपल्या घराची वाट धरायची होती. कारण घरी आपल्या दुसऱ्या म्हशी वाट बघत होत्या. घरी आलो आता आणि म्हशी सोडायला उशीर झाला होता. डोंगरातून आल्यामुळे थोडा दमलो होतो. मग काय आपल्या गाडीला सांगितलं म्हशी सोडायला. तर आज काय आपल्या गाडीने म्हशी सोडल्या होत्या. आता मागणं चाललोय, बघू आता म्हशी कुठे लावलेत त्यांनी. आजचा दिवस म्हशी शोधण्यात चाललेली सगळा. म्हशी लावल्या पण त्या जास्त लांब नाही गेल्या, लगेच भेटल्या. चला रे. तर ठीक आहे मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे कमेंट करून नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका.